मी कामावर केली मस्त छान कांद्याची पात आणि मी शेंगदाणे वगैरे छान भाजून घेतले, हिरवी मिरची घेतलेली आणि छान मस्त भाजी वगैरे धुवून घेतलेली आहे. आणि काय म्हणता आपला डाळसुद्धा मी लावून दिली आणि राईससुद्धा होते, म्हणजे भात पण मी त्यांना ना असा मोकळा भात आवडतो म्हणून मी याच्यामध्ये करून घेत असते तपेलीमध्ये. चला मग आपली डाळसुद्धा झालेली, शेंगदाणे वगैरे वाटण करून घेतलेलं आहे आणि तेल छान मस्त गरम झालेले, राई वगैरे टाकली, जिरं वगैरे आणि मस्त छान भाजी परतून घेतलेली त्याच्यामध्ये. आणि मी इथं स्वयंपाक करते आणि मी काही वेळेस आपण जे प्रमाण खातो, ज्याप्रमाणे मी इथं करत असते, त्यांना आवडतं आपल्याकडच्या भाज्या म्हणून मी त्यांना विचारूनच करते. ते म्हणले हो करा, काही हरकत नाही, आणि त्यांना भाजी खरंच खूप आवडली. चला मग, आणि पाणी इथं थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून मी पाणी एकदम कमी टाकते, तुम्ही तुमच्याप्रमाणे वापरू शकता पाणी. चला मग आपली डाळ वगैरेसुद्धा झालेली आहे आणि म्हटलं आता राईससुद्धा झाला. भाजी बघू शकता तुम्ही, भाजी एकदम छान झालेली होती, घट्टसर भाजी झालेली होती. चला मग मी पटापट डाळसुद्धा परतून घेतलेली आहे. डाळला मी मस्त छान फोडणी वगैरे दिली, बारीक कांदा वगैरे, हिरवी मिरची, टमॅटो असं छान मस्त परतून घ्यायचं. आणि ही डाळ आहे ना खरं एकच नंबर लागते बरं का, उडदाची डाळ वगैरे मिक्स डाळ आहे ही. चला मग, आणि मी फटाफट बनवून घेतलेली आहे. भाजीसुद्धा आपली छान मस्त झालेली आहे. गॅस वगैरे बंद करून दिला आणि नंतर मी बघा ज्वारीच्या भाकरी करणार आहे. आणि मी भाकरी नाही करत, मी इथं करणार चपात्या. मी ह्याचप्रमाणे पीठ पण त्याचप्रमाणे घेतलेलं आहे. मस्त पाण्याला उकड आणून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि त्याला छान मी वाफ काढून घेतलेली. आणि आपली डाळसुद्धा बघू शकता खरंच खूप छान झालेली आहे. चला म्हटलं मग, आणि मी फटाफट पीठ वगैरे मळून घेतलं आणि बघू शकता तुम्ही, खरं इतकी छान लागते आणि जी चपाती वाटणार नाही की आपण हे ज्वारीची आहे, ज्वारीची चपाती. चला, आणि मी हो असं काही कागद वगैरे घेत असते, म्हणजे पीठ वगैरे कमी लावते, एकदम छान होते. नंतर मग मी घरी आलेले, चहा वगैरे घेतला आहे आणि आम्ही काही थोडाफार सामान आणण्यासाठी गेलेलो आहे डीमार्टला. आणि हो, मी आमच्या घराजवळ 2-3 डीमार्ट आहे, तिथंच गेलेली आहे. चला म्हटलं थोडाफार काही सामान वगैरे घेऊया. मिस्टरसुद्धा घरी आलेले होते, कारण आपल्या महिन्याचं सामान येत होतं, आपल्याला घ्यावंच लागणार, त्याच्या विना तर नाहीच चालणार. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. बाय. नंतर मी गेली बहिणीच्या घरी आणि ते बघून आले आम्ही थोडंफार काम, त्यांचं खूप काही काम काढलेलं आहे तिने, जिना वगैरे सर्व ते आता बाहेरूनच करणारे, आतमध्ये होतं पण कारण आहे ना घर खूप लहान पडत होतं त्यांना, म्हणून आता असं काही ते करणार आहे. चला मग म्हटलं, ती म्हणे चल तू पण बघून घे. आणि बघू शकता अक्षरशः पूर्ण घरामध्ये त्यांचं सामानच आहे. चला म्हटलं ठीक आहे. आणि नंतर मग आम्ही घरी आलेलो आहे, ती पण आली माझ्यासोबत. मग म्हटलं बघा किचन वगैरे सर्व तिचं सामान इकडचं तिकडे झालेलं आहे. नंतर मग आम्ही घरी आलो आहे, माझ्या घरी छान आम्ही मस्त गॅस वगैरे खाली उतरून घेतलेला आहे. आणि चपात्या वगैरे करण्यासाठी ती म्हणे आपण खालतीच चपात्या करू. म्हटलं ठीक आहे. चला म्हटलं, मग आम्ही छान मस्त गरमागरम चपात्या केल्या, मसाली भाजी, शेवभाजी केलेली, भात केले, चपात्या केल्या. आणि नंतर 2-3 दिवसांनी माझी तब्येत इतकी खराब झालेली होती ना खूपच, की चला मग, आणि मला आई तर खूपच मदत करत असते. चला मग, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, जय जय जगवे समर्थ. आणि मी आत्ता उठलेली, 8 वाजलेली आहे. मला खूप बरं वाटत नाही, खूप ताप वगैरे आलेला आहे. आता आई मस्त छान पोळ्या वगैरे करते. चला म्हटलं आता आईचं दाखवते. मी आता आरामच केलेला होता, खूप असं डोकं आणि इतका ताप, खूपच दुखते. आई पोळ्या करते, आईचं पोळ्या करणं चालू आहे. आई मस्त छान गरमागरम चपात्या करते, चहा ठेवलेला आहे आणि अजून भाजी बाकी आहे. आता आई आता नंतर करीन. आता काय गाई, तू काय म्हणली आराम कर, काय करते मग आता सांग, बरं लागत आहे तुला तर. आई मला बोलली तू आराम कर. मिस्टरांचा टिफिन करते आई. सुमित गेला शाळेमध्ये, आज सुमितला काही टिफिन दिला आणि सुमितला कॅन्टीनमध्ये म्हटलं खाऊन घ्या. मिस्टर आता आले, बाहेर गेलेले होते. चला आता त्यांचा आई टिफिन तयार करते आहे आणि मला खूप बरं वाटत नाही आहे. आणि सुमितने असा बॉल वगैरे ठेवून दिलेला आहे बघा. आता मी मग थोडा वेळ आराम करते.
असं 5 मिनटंसुद्धा मी अंगावरचं काढलं तर मला थंडी वाजते. बघा आता आईने मस्त छान नजर काढलेली आहे. तुमच्याकडे काढता का अशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आईने मस्त छान फुलावरची भाजी वगैरे केलेली आहे. फुलावरची भाजी केली आईने छान. आणि आता जेवण करते कारण 10 वाजलेले, औषध वगैरे घेते आणि मग आराम करते. चला आता आईने मस्त फळ वगैरे आम्ही घेतलेले, आता मी थोडंफार खाऊन घेते. आणि आज मला थोडं बरं वाटतं आहे. आता कामावरती पण जायचं आहे, 11:45 वाजलेले आहे, तुम्ही बघू शकता. चला आता मी थोडंफार काही फळ वगैरे खाते आणि नंतर बोलते.